नमस्कार पब्लिक. मी दात घासत होतो तर बघतो तर काय, कुत्रं चिमेली घाण करायला लागले. आता ह्याला म्हणलं ह्याला हाड म्हणून हाकलून लावलं. मग चिमेली घाण केली, चिमेली घाण नाही चालत आपल्याला. घाण केली म्हणजे धाव लागणार. मग मोटर बिटर चालू केलं, घासून पुसून धुवायला चालू केली. आपल्याला आज लांब जायचं होतं, त्यामुळं घासून पुसून धुतली, झाडं पाणी घातली, मोटर बंद केली आणि आता म्हणलं निघावं. आंघोळ करून कपडे बिपडे बदलून चाललो तर वायब्या म्हणला मी चालवणार गाडी. मग त्यानं चालवणार म्हणल्यावर आता कसं चालवं म्हणलं. चालवून त्याला सांगितलं बाबा आज आज आपला पहिला ब्लॉग आहे. आपला पहिला ब्लॉग म्हणजे आपलं ग्रामदैवत यमाई देवीला दर्शनासाठी जायचं. तिथनं गेला, काय पुढाऱ्यासारखं उतरा लागला तुम्हाला सांगतो. ह्याला कोण पुढारी म्हणेल का. तरी पण गेला, दर्शन बिर्शन घेतलं देवीचं. तिथनं मग आम्ही दोघंच जाण्यापेक्षा मग सामानाला फोन केला. सामानानं कुठं आहे, तिथंच होता. तिथं होता म्हणली काय उचला त्याला तसाच. मला म्हणला अंगावर कपडे चांगली नाही ती. अरे काय काय आपल्याला म्हणलं तिथे डॅशबोर्डवर शर्ट आहे ती ले म्हणलं तुला येतंय का बघ. येतंय म्हणला बसतंय का बघितला, त्याला बसला, घातला त्यानं. म्हणला चला वडवळला गेलो. चाललो काय जाताना मोठा संघर्ष, वड्यातनं नाल्यातनं कुठ्यातनं कुठनं पण चमेली चालली. चमेली म्हणजे वारच डेंजर आहे. कसं तर करून आम्ही गेलो वडवळला. वडवळची नागनाथाची वाट जवळ केली. ह्यानं पार्किंगला लावायची तर गेटवर नेला. आता काय करावं, गेटवर नेला, नारळ बिरळ घेतला आणि लाईनीत थांबायचं. लाईन बिन काय नसते, आम्हाला माप असते सगळं. नागनाथाचं दर्शन घेतलं. तुम्ही पण करा नागनाथाचं दर्शन. तिथनं गेला, मग नारळ बिरळ फोडला. मार घर घर गार घर घर. आता घर घर पोरं सांगा म्हणून नाराज करून चालत नाही. सांगितलं, खाल्लं घर घर. आता यानं म्हणला शर्ट बट्टीचा शर्ट घेऊया. मग घेतला, तिथं शर्ट घेतला. बाकीची मी शर्ट शिल्लक खायची ती ठेवली गाडीवर आणि चाललो आम्ही आता मोहोळच्या दिशेने रवाना. मोहोळच्या दिशेने रवाना. पहिला म्हणलं स्पीड बघावं. चेमिल्याचं स्पीड म्हणलं 60 70 80, नाहीतर 140 आणि 50 पळते. मग आला आम्ही स्टँडवर आलो, नाश्ता पाणी केलं, मित्रांच्या गाठी बिठी घेतल्या, नवीन नवीन मित्र. आता म्हणलं चला चला इथनं मोर आपल्याला फोटो काढायचा आहे. तर म्हणलं आता फोटो काढायचा म्हणल्यावर तर मोबाईल चांगला लागते. मग मोबाईल आपला नीट करायला टाकला होता एका दुकानात. मग आता तिकडे आम्ही गेलो. तिकडे गेलो, वैभ्याला म्हणलं तू जा बा म्हणलं, इथं ऊन पाक झळ्या मारा लागले. मग ते दोघं जण गेली, मोबाईल आणला ही मी बसलो बाबा एसीतच. एसीत 3 वर आपली ठेवली आणि निवांत बसलो. आता अर्ध्या तासानं आली की आम्ही पहिला गेलो कपडे आणायला फ्रेंच टेलर म्हणलं. मोहोळमध्ये फ्रेंच टेलर म्हणजे एक नंबर कपडे भेटते ते आम्ही ऐकलं होतं. आणि गेलो तर काय कपडे कपडे की जिकडं बघेल तिकडं कपडेच. आता काय म्हणलं काय, त्यानं ढिगाराच आणून टाकला मोहर. ढिगारा टाकले, ढिगाऱ्यातनं 2-3 सिलेक्ट केले आणि घेतले बाबा. आता म्हणलं बास, आता कुठं जाऊ. आता आपण म्हणलं बँकेत जायचं. बँकेत पैसे जमा झाले तर चेक. मोरचं नियोजन त्याच्यावरच आहे ना. याला बँकेत IDBI बँकेत जायचं तर ते दुसऱ्यातच गाड्यात शिरायला लागलं. आता याला म्हणलं मोबाईल बँकेत अलाउड नसतं ना. काय व्हिडिओ काढला नाही आणि पैसे काय जमा झाले नाहीत आमचं. मग ह्या टेन्शनमध्ये ह्यानं काय नियोजन करायचं. मग आपलं म्हणलं चला महागारी नकोच कुठं टॅम्पलेस म्हणलं. माघारी या लागलो लांबुटीचा सुनीलचा बोर्ड दिसला. आता लांबुटी म्हणलं तर काय तर घेतल्याशिवाय माघारी कसं यायचं. मग जयशंकरलाच गेला, लस्सी बिस्सी घेतला. लस्सी मात्र क्वालिटी होती बरं का. लस्सी मला खरंच लय आवडली. तिथनं आला, शेंगदाण बिंगदाण घेतलं. ह्यानं महाग राहिला, मागं कशा पाय राहिला तर चोकोबार आणायला गेलता त्यानं महाग. मग चोकोबार खात आपलं आपलं आणि याला घराकडे. आता आता दुपारपर्यंतच 5 मिनिटाची भरती झाली म्हणजे संध्याकाळपर्यंत जर ब्लॉक चालू ठेवला तर 3 तासाचं पिक्चरच होईल वाटाले. त्याच्यामुळं आम्ही काय हिथंच बास करतो टॅम्पलेस. पुढचा ब्लॉक डायरेक्ट उद्याच्यालाच, कारण आज नव्हे.